पैठण पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवा मोहीम पथकावर संतप्त अतिक्रमणधारक नागरिकांनी सोमवारी किरकोळ दगडफेक करत अतिक्रमण हटाव मोहीम थांबवली। त्यानंतर अतिक्रमणधारकांनी पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर अर्धा तास ठिय्या आंदोलन केलं। पोलीस महसूल प्रशासन पाटबंधारे विभागाने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलक शांत झाले आणि अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्यात आली। गेली 4 दिवसापासून जायकवाडी उत्तर आणि दक्षिण वसाहतीतील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती। या मोहिमेमुळे एका काळची आर्थिक दुबई म्हणून पैठण तालुक्यात ओळख असलेली जायकवाडी वसाहत आता पैठणच्या नकाशावरून दिसेनाशी झाली आहे। जायकवाडी वसाहत पाडकामानंतर पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पाटबंधारे मोहीम हाती घेतली। सकाळी उत्तर जायकवाडी येथील बाजार तळावर अतिक्रमण हटवित असताना अतिक्रमणधारकांनी अचानक तुफान दगडफेक करून अतिक्रमणाविरुद्ध घोषणाबाजी करत काही काळ तणाव निर्माण केला। सुदैवाने या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही। पोलीस प्रशासनाच्या वतीने बळाचा वापर करून जमलेल्या संतप्त जमावाला पांगवण्यात आलं। यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार राहुल बनसोडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी संतप्त झालेल्या अतिक्रमणधारक महिला नागरिक यांना समजावून सांगत शासकीय कामात अडथळा करू नका असं आवाहन केले। तरी पण अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण हटाव मोहीम बंद करण्यासाठी राहुल नगर परिसरात ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले। संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि अतिक्रमणधारकांच्या विरोधामुळे पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी असलेले यंत्रणेला काही वेळ थांबवण्यात आले। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। नगर, राजीवनगर, राहुलनगर मध्ये जे पाटबंधारे विभागाने धुमाकूळ घातलेला आहे त्या धुमाकूळाला आम्ही सर्व निषेध करतो। जर त्यांनी कारवाई थांबवली नाही तर आपल्याला जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, कारण जेलमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। कारण महात्मा गांधीने बी जेल भोगलेलं आहे, आपल्याला बी त्याप्रमाणे काम करायचं आहे। तुम्हाला जर तुमचा हक्क घ्यायचा असेल तर तुम्हाला हे करावं लागेल, कारण आपण काही त्यांना भीक मागत नाही, शासनाचा अधिकार आहे। शासन म्हणतं की तुम्हाला ज्याला घर नाही त्याला घर, शासनाचा नियम आहे। राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन, नसेल त्याचं काय, नसेल त्याचं काय सांगा ना।